एका महिलेचा आवाज तुम्ही ऐकला, हजारो महिलांचा आवाज तुम्हाला ऐकायला आला नाही. हा मोर्चा होता, त्याची परमिशन घेतली होती, त्यामुळे तिकडचे रस्ते जे होते ते बंद करण्यात आले होते आणि याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये त्या ताईला नक्की त्रास झाला असेल. त्याच्याबद्दल आमच्या शहराच्या, मुंबई शहराच्या महापौरांनी सुद्धा माफी मागितलेली आहे की ज्यांना त्रास झाला त्यांची आम्ही माफी मागतो. परंतु मला या गोष्टीचं वाईट वाटतं, एका महिलेचा आवाज सगळ्यांनी ऐकला, हजारो महिलांचा आवाज ऐकायला नाही आला. या देशातल्या करोडो महिलांचा आवाज ऐकायला नाही आला. त्या त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी आल्या होत्या. जे 33% आरक्षण आम्हाला मिळणार होतं, ते आरक्षण कशा पद्धतीने ते बिल पाडलं गेलं, ते बिल नाही पाडलं. या देशातल्या करोडो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करायचं काम केलं, त्याच्या विरोधातला तो आवाज होता. मला हेच या ठिकाणी सांगायचं आहे की लाखो करोडो महिलांचा आवाज तुम्हाला कुणाला ऐकायला आला नाही, एका महिलेचा मात्र आवाज तुम्हाला ऐकायला आला. हे खरंच दुर्दैव आहे. तिला जर त्या ठिकाणी त्रास झाला असेल, आम्ही माफीच मागतो त्याची. परंतु परमिशन घेण्यात आलेली होती, रस्ते बंद होते, त्यामुळेच त्या ठिकाणी वाहनं अडवण्यात आली होती. त्यांना डायव्हर्ट करून दुसरीकडे पाठवणं हे प्रशासनाचं काम होतं, आमचं नाही. आणि म्हणून आमचा मोर्चा त्या ठिकाणी चालू होता. गिरीश महाजनजी जे राज्याचे मंत्री आहेत, ते बाईट देत असताना ती महिला तिथं आली, ती वाटेल तसं बोलली, परंतु आम्ही त्यांनीही त्या ठिकाणी शांततेने घेतलं. तिने बाटल्या फेकून मारल्या. तिची भाषा जर तुम्ही ऐकली असेल, ठीक आहे, संताप आम्ही समजू शकतो, रागा आम्ही समजू शकतो, परंतु तो रस्ता बंद होता, तिथून मोर्चा जात होता, हजारोच्या संख्येने महिला त्या ठिकाणी होत्या आणि त्यामुळे तिथून ट्रॅफिक डायव्हर्ट करणं गरजेचं होतं. त्या महिलेला त्रास झाला, त्याची पुन्हा एकदा आम्ही माफी मागतो. पण समाजाचं आम्ही जे पाहिलं, ज्या पद्धतीने फिरवलं गेलं की एक महिलेचा आवाज हा तुम्हाला सगळ्यांना ऐकायला आला, पण हजारो महिलांचा आवाज तुम्हाला ऐकायला आला नाही, ज्या 30 वर्षापासून लढतायत, स्वतःच्या हक्कासाठी लढतायत, पण तो अधिकारासाठी लढतायत, तो आवाज दुर्लक्षित केला गेला आणि एका महिलेचा आवाज मात्र सगळ्यांनी दाखवला. हे दुर्दैव असं म्हणावं लागेल. त्याच्या आधी सुद्धा कुमार विश्वास आणि इतर असे मोठे मोठे जे नेते आहेत, ते अरविंद केजरीवालांना सोडून गेले. त्याही वेळेला त्यांनी सांगितलं होतं की यांना स्वतःपेक्षा आणखीन कोण जास्त प्रसिद्धीला आलेला नेता चालत नाही. त्यावेळेला कदाचित लोकांनी दुर्लक्ष केलं असेल, परंतु आज ज्या पद्धतीने राघव चड्डा आणि बाकीचे लोक येत आहेत हे तुम्ही पाहिलं. राघव चड्डांनी खरं तर राज्यसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे मुद्दे, जे लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत असे मुद्दे त्या ठिकाणी उचलले होते. आणि असं असताना सुद्धा एक पॉप्युलर चेहरा होता राघव चड्डा, ते कुठेतरी केजरीवालांना सहन झालं नसावं आणि म्हणून त्यांना त्या पदावरून त्यांची गच्छंती करण्यात आली. शेवटी बघा, राष्ट्रसेवेचं काम करायचंय, देशसेवेचं काम करायचंय आणि आज त्या ठिकाणी देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी ते काम करतायत. त्यामुळे ज्यांना ज्यांना या सहभागी व्हायचे ते सगळे येऊन मोदीजींना त्या ठिकाणी सामील होत आहेत आणि हा कारवा जो आहे तो वाढत चाललाय. मला वाटतं हे आपल्या दृष्टीने चांगलंच आहे. त्याला काही महत्व नाहीये. जे जे सोडून गेले ते लहान नाहीये, त्यांना कळतंय प्रत्येकाला आपला आत्मसन्मान असतो आणि त्या आत्मसन्मानासाठी त्यांनी सोडलं असेल. त्यांची प्रेस काय मी पाहिली नाही, त्यांनी काय कारण सांगितलं हे मी पाहिलं नाही, परंतु हे मात्र मी नक्की सांगेन की ज्या वेळेला संसदेचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेला निश्चितच चांगले प्रश्न हे राघव चड्डांनी त्या ठिकाणी घेतले होते. सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होती आणि लोकांनी त्यांचं काम अप्रिशिएट केलं होतं. हे बहुतेक अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमला पसंत पडलं नसावं. मला वाटतं याच्यावरती परिवहन मंत्र्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती पूर्णपणे मांडलेली आहे, त्यामुळे मी त्यावर काही बोलावं एवढं काही म्हणजे मला वाटत नाही. त्याच्यावरही त्यांनी दिलेलं आहे काय त्यांचं स्पष्टीकरण आहे. मी ते काही फार वाचलंही नाही आणि मी फार ऐकलंही नाही. थँक्यू. कोल्हापूर शहरामध्ये सहकार भारतीच्या माध्यमातून विजन एक्सपो अतिशय सुंदर असं 3 दिवसाचं महिलांच्या मोठं असं एक आपण म्हणू प्रदर्शन त्या ठिकाणी भरवण्यात आलं, ज्याच्यामध्ये महिलांच्या वस्तू आहेत. महिला या ठिकाणी आपले आपले स्टॉल घेतले. स्टॉल पूर्णपणे निशुल्क आहेत आणि सहकार भारती
या उपक्रमाला खरं तर शुभेच्छा देण्यासाठी आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मी आले होते. अतिशय निशुल्क असे हे स्टॉल आहेत, काही पैसे आकारलेले नाही आहेत आणि त्यामुळे महिलांमधली जी उद्यमिता आहे त्याला आणखीन प्रोत्साहन देणं, वाढ देणं हे सहकार भारतीचं त्या ठिकाणी उद्देश आहे. मी त्या सगळ्या आयोजकांचं मनापासून आभार मानेन आणि सगळ्या सोलापूरकरांना नक्की सांगेन की आपण सगळेजण या महिला उद्योजिका ज्या आहेत त्यांना भेट द्या, या विजन एक्सपोला भेट द्या, त्यांचं मनोबल वाढवा, एवढी मात्र नक्की मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. बारामतीच्या मुख्य ताई कधी काय बोलतात, कधी काय बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटला उत्तर देणं मला काही योग्य असं वाटत नाही. त्यांची जी भूमिका आहे महिला आरक्षणाला ज्या पद्धतीने त्यांनी विरोध केला हे खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कारण या सगळे जन्माला आले तेव्हा येताना आरक्षण घेऊन आल्या होत्या. त्यांना आमच्यासारखा रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागला नाही. त्याच्यामध्ये तुमची सोलापूरची सुद्धा प्रणिती शिंदे सुद्धा तिकडे आहे की या सगळ्या जन्मतानाच जेव्हा जन्माला आल्या तेव्हाच आरक्षण घेऊन आलेले आहेत. त्यांना त्याच्यामुळे त्या संघर्षाची काही कल्पना नाही आहे आणि मग ते असलं स्टेटमेंट करत राहतात. थँक्यू.